सपना होम स्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन अभ्यासक्रम जो सुरू झाला ना 2026 पासून, त्यातला 6वीचा गणिताचा तिसरा धडा संख्यांच्या जगात याचा सराव संच 3.1 बघणार आहोत. ओके, चला बघूयात. आपला पहिला प्रश्न काय आहे, तर खालील संख्या अक्षरात लिहा. ओके, तर इथे बघा, इथे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. ओके, त्या अक्षरात लिहिताना काय काळजी घ्यायची माहिती का आपल्याला, तर संख्येला स्वल्पविराम बघायचे आपण. ओके, तर पहिला 3चा ग्रुप, मग 2चा ग्रुप, मग 2चा ग्रुप आणि मग 2चा ग्रुप. ओके, पहिल्यांदा 3 संख्यानंतर आपला स्वल्पविराम, मग 2 संख्यानंतर, मग 2 संख्या, असं 2-2 संख्यानंतर असतो. इथे बघा, ही जी संख्या असते ना शेवटची, ती आपण एकत्र वाचणार आहोत. ओके, एकत्र 521. ओके, त्याच्यानंतर 2चा ग्रुप आहे, याला काय म्हणणार आपण, या 2च्या ग्रुपला 1000. 1000च्या नंतर काय असतं, तर लक्ष, आणि त्याच्यानंतर काय, कोटी. बरोबर. म्हणून मग आपण संख्या कशी वाचणार बघा, 49,68,67,521. ओके, चला पुढची संख्या बघू. इथे पण तसंच बघा, शेवटच्या 3 संख्या एकत्र 649. 2 संख्या 57, हे कोण आहेत, 1000. त्याच्या आधी कोण असणार आहेत, लाख. आणि त्याच्या आधी कोण असणार आहेत, तर कोटी. म्हणून 28,41,57,000 आणि 649. बरोबर. चला पुढची संख्या बघू आपण. इथे पण बघा, आता इथे 3 संख्यानंतर स्वल्पविराम आहे, त्याच्यानंतर 2 संख्या, त्याच्यानंतर 2 संख्या, त्यानंतर एकच संख्या. ओके, मग 2 लिहायचं, 2 कोटी, 37 लाख, 50,000 आणि 145 हे एकत्र आलं आपलं. ओके, चला पुढचा बघूया प्रश्न आपण काय आहे. आता परत संख्या. ओके, तर इथे बघा 3 संख्या, पण इथे बघा, इथे शून्य आहे ना, मग इथे 600, 500 अशी संख्या नाही, मग हे फक्त 49. ओके, त्याच्यानंतर 81 काय आहेत, 1000. 81,000 आणि इथे 79 कोण आहेत, तर लाख आहेत. आणि 6 कोटी आहेत. म्हणजे संख्या कशी लिहिणार आपण, 6,79,81,049. बरोबर. चला, चौकटीत च्यापेक्षा मोठे, च्या बरोबर किंवा च्यापेक्षा लहान यापैकी एका योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे. ओके, चला आता इथे बघा, संख्या काय दिली, 59,21,492. दुसरी संख्या काय, 64,79,426. तर जेव्हा आपण मोठेपणा किंवा लहानपणा ठरवतो ना, तेव्हा काय करायचं असतं, डावीकडून संख्या बघत जायच्या. ओके, आणि आधी संख्या मोजायच्या. ह्याच्यात किती संख्या आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7, ही 7 अंकी संख्या आहे. 1 2 3 4 5 6 7. जर संख्या एखादी मोठी असेल, म्हणजे 7च्या ठिकाणी 8 अंकी असेल, तर ती संख्या मोठी झाली. जी मोठी जास्त अंकांची संख्या ती आधीच मोठी होणार. पण आता इथे दोन्हीकडे संख्या समान आहेत, दोन्ही संख्या 7-7 अंकाच्या आहेत, तर मग डावीकडून बघायचं. इथली डावीकडची पहिली संख्या कोण आहे, 5 आहे, आणि इथे 6 आहे, म्हणजे ही संख्या मोठी. संपला विषय. कारण ही संख्या मोजणारच कशी आपण, 64 लाख, आणि ही किती, 59 लाख. ओके, त्यामुळे उत्तर काय आलं बघा, 64,19,426 ही मोठी संख्या आहे. चला आता इथे बघू. आता इथे आपल्या लक्षात काय येतं माहितीये का, की इथे तर इथे जी संख्या आहे ना, ही 4 अंकी आहे. ओके, इथे 4 अंक आहेत आणि इथे एकच अंक आहे. त्याच्यामुळे इथे पुढे काही विचार करायची गरज नाहीये, आपली संख्या मोठी ही आहे. ओके, कारण 7,579 ही शून्यपेक्षा मोठीच असते. चला पुढे जाऊ. आता इथे बघा, इथे आपण अंक मोजू. इथे 1 2 3 4 5 अंक आहेत, आणि इथे 1 2 3 4 आणि 5 समान अंक आहेत. ओके, मग डावीकडचा अंक बघूया. डावीकडचा पहिला अंक कोणता आहे, 4. इथे पण 4 समान. इथे कोणता आहे, 8. इथे पण 8 समान. इथे कोणता आहे, 5. इथे कोणता आहे, 5 समान. 7
7 समान 9 9 समान म्हणजे हे बरोबर आहे है की नाही? आपलं उत्तर काय बरोबर. चला, आता हे वाचल्या वाचलेच कळलं होतं आपल्याला, पण तरी पण ज्यांना कदाचित काही गोष्टीत गोंधळ होईल म्हणून मी खूप बारकाईने दाखवतो गोष्टी. आता इथे बघा, इथे सोपं आहे. इथे संख्या किती आहेत? 1. इथे किती आहेत? 3. त्यामुळे मोठी संख्या कोणती आली? ही. 700 मोठं आहे. शून्यापेक्षा 700 कसं पण मोठंच आहे. बरोबर? चला, पुढचं काय म्हणतो? सोडवा. आता आपल्याला सोडवायचे प्रश्न आहेत. ओके, तर बघा, 95,754 वजा 38,254. तर आपल्याला ही वजाबाकी करायची आपल्याला. ओके, तर बघा, 4तून 4 गेले, किती उरतात? 0. 5तून 5 गेले, 0. 7तून 2 गेले, किती उरले? 5. बघा, 7 मधून 2 गेल्या 5च उरतात, आहे की नाही? त्याच्यानंतर बघा, 5तून 8 जात नाहीत, मग काय करायचं? हातचा घ्यायचा असतो. मग 9ला काट मारून बघा, 9ला कट केलं, 9ची केली आपण 8 आणि एक हातचा घेतला. हातचा जेव्हा इथे घेणार तो ही संख्या किती होते? 15. बरोबर? मग बघा, 15तून 8 गेले किती होतं? 8. 6. आणि 8तून 3 गेले किती उरतात? 5. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 57,500. बरोबर? चला, पुढचं गणित सोडवू आपण. इथे बेरीज करायची आपल्याला. ओके, 85,000 नाही, 85,39,652 अधिक 53,27,541. मग आता आपण करू बेरीज. 2 अधिक 3, 2 अधिक 1 किती होतात? 3. चला, पुढे काय बघू? 5 अधिक 4 किती होणार? 9. 6 अधिक 5 11. 11शी 1. ओके, मग हातचा आला 1. इथे हातचा देऊन टाकायचा. ओके, मग 9 आणि 7. ओके, आणि 1 8. ओके, म्हणजे 8 आणि 9 किती होणार? 17. 17शी 7. चला, 1. 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. ह्याच्याचा 1 मिळवत राहायचं आपण. आणि मग किती? 5 आणि 3 किती होता? 8. आणि 8 आणि 5 किती? 13. हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती आलेलं आहे बघा? 1,38,67,193. बरोबर? चला, पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च रुपये 87,000 होता. जुलै महिन्याचा खर्च 1,69,000. तर जुलै आणि जून महिन्याचा एकूण खर्च काढा. तर आता इथे मित्रांनो एक लक्ष घ्यायचंय, इथे काय विचारलं आपल्याला? एकूण खर्च काढा. तर एकूण म्हटलं की आपण बेरीज करायची. ओके, आणि दुसरा प्रश्न काय बघा, जुलै महिन्यात जून पेक्षा किती अधिक खर्च झाला? ओके, किती अधिक? ओके, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी. तर आपल्याला ह्या दोन्ही संख्यांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. चला, आता आपण करूया. आधी काय करू? आपण बेरीज करू आणि मग वजाबाकी. बरोबर? तर बघा, 0 अधिक 0 किती होतात? 0. 0 अधिक 0 0. 0 अधिक 0 0. 9 आणि 7 किती होणार बघा? 16. 16शी 6 हातचाला 1. मग 7 आणि 14 आणि 8 15. 15शी 5 हातचाला 1. ओके, 6 आणि 8 आणि अधिक 1 आणि 1 आणि 1 किती होतात? 2. तर आपलं उत्तर किती आहे इथे? 2,56,000. ओके, आणि इथे वजाबाकी पण करायची. मग शून्यातून 0 गेले 0. शून्यातून 0 गेले 0. शून्यातून 0 गेले 0. 9तून 7 गेले, किती उरणार? 2. आता 6तून 8 जातात का? नाही जात. मग हा एकाचे होणार 0 आणि हा 6चे होणार 16. वजाबाकीत कशा हातचा घेतात माहिती आहे ना? आधीच्या संख्येतनं 1 घ्यायचा काढून, मग एकातून 1 काढून घेतल्यावर 0 उरले. मग 6 वरती ते ठेवून द्यायचे, म्हणजे 6 वरती 1 ठेवल्यामुळे 16. आता 8तून 16 गेले, उरले किती? 8. पण इथे आता 0च आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, क्रिया आपली झालेली. उत्तर किती आहे? अधिक खर्च किती झाला? तर 82,000 जास्त झालेला आहे. आणि दोन्ही महिन्याचा एकूण खर्च किती होता? तर 2,56,000. ओके, बघा, इथे मी या पद्धतीने उत्तर लिहून दिलेले आहे तुम्हाला.
तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि सोडवण्याची प्रॅक्टिस करा. भरपूर जास्तीत जास्त गणित अशी सोडवायची, म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकीची सवय होऊन जाईल. चला पुढचा प्रश्न काय? आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,498 आयकर व मार्च महिन्यात 11,49,505 आयकर जमा झाला. तर 2 महिन्यात एकूण, बघा इथे लक्षात घ्या, प्रश्न काय विचारलाय? एकूण आयकर किती जमा झाला. एकूण म्हटले काय म्हणायचं आपण? बेरीज. एकूण म्हणजे बेरीज. सोपं आहे ना? चला आपण सोडूया आता हे गणित. 8 आणि 5 13, 13शी 3 हातचा आला 1. बरोबर आहे ना? मग 9 आणि किती होतात? 10. 10 आणि 0 किती होतात? तर 10च, म्हणजे ते 0 येणार. ओके. आणि हातचा 1. 2 अंक लिहू शकत नाही ना आपण, त्यामुळे एक अधिक हातचा देऊन टाकायचा. मग बघा 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10शी परत 0, मग हातचा आला 1, परत एक हातचा आला. बघा 5 आणि 1 6, 6 आणि 9 किती होतात? 15. मग 5, परत हातचा आला 1. मग 4 आणि 2 किती होणार? 6 आणि 1 7. ओके 7. आणि 9 आणि किती होणार? 10, 10शी 0, हातचा आला 1, 1 आणि किती होणार? 2. बरोबर. उत्तर किती आलं आपलं? 2,75,003 रुपये आयकर जमा झाला दोन्ही महिन्याचा मिळून. बघा हे उत्तर आहे आपलं. अशा पद्धतीने 2 महिन्यात एकूण रुपये 20,75,003 रुपये आयकर जमा झालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. काय नाही, प्रश्न संपलेला, हा स्वाध्याय संपलेला आहे. मित्रांनो, स्वाध्याय कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवाय तेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे लवकरात लवकर मी तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.